मॅचला देखील इथे आपण दरम्यान सुरुवात करणार आहोत. बिग फाईट मुकाबला मैदानामध्ये सामना सुरू होतोय. शेवटचा सामना मैदानामध्ये गोलंदाजी मागमध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रमोद आहेत. पहिलाच बॉल चांगला टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटची हलकीशी कडा घेत असताना तिकडे एक रन प्राप्त केली जाते. जणू काही ठाणा रायगड लढत मैदानामध्ये, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर उल्वे पनवेल परिसरातील संघ आणि दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातील अर्थातच भिवंडी परिसरातील रांजनोली संघाला आपण पाहतोय. ठाणा रायगड बिग फाईट मुकाबला. कोलात परफेक्ट यॉर्कर. हाऊ वॉज दॅट? यस, इट इज आउट. पंचांनी अपील उचलून धरली आहे. विकेट समाधान मैदानाच्या आतमध्ये दरम्यान फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. चला चला, नवीन बॅटर देखील स्ट्रायकर एंड वरती येतात. नाव मयूर. यावेळेस फटका चांगला समोर खेळलाय. स्ट्रेट टू द फिल्डर. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचललाय. उचलून फेकतील तत्पूर्वी मात्र अवधी मिळाला. दोन्ही फलंदाजांना चांगली रनिंग आहे आपण पाहतोय. चांगलं कॉर्डिनेशन आहे, चांगलं कॉलिंग आहे. बॉल हवेमध्ये आणि हो, बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील इनटू दी गॅप वॅकंट एरिया शोधण्यामध्ये यशस्वी ठरलेत फलंदाज. मेगा फायनलच्या अंतिम मुकाबल्यामध्ये आता मात्र चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती अहिलेशला आपण पाहतोय. वन साइड उल्वे 40+ संघासाठी बॅटिंग करतोय. एकतर्फी किल्ला पूर्णपणे लढवताना काल देखील संपूर्ण रात्रभर त्याने जबरदस्त बॅटिंग केली आणि आजच्या रात्रीमध्ये मेगा फायनलच्या या महत्त्वपूर्ण मुकाबल्यामध्ये चांगलं प्रदर्शन करताना आपण त्याला पाहू शकाल. ओ यावेळेस मात्र बडी मछली जाल में मोठा मासा गळायला लागलाय. मोठी विकेट मैदानामध्ये उल्वे 40+ संघाला 440 बोल्टचा झटका. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय प्रदीप. यापूर्वी अहिलेशने चांगली बॅटिंग केली पण त्याची विकेट मिळाली. 6 धाबा धापटला वरती.
बॉलर तयार. राऊंड विकेट अटॅक करतायत. सातत्याने राऊंड विकेट चांगली गोलंदाजी केली आहे. अफलातून षटक प्रमोदचं आपल्याला पाहायला मिळालं. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आज. अगदी आपण पाहिलं तर राजौरी 40+ संघासाठी प्रमोद नामक गोलंदाजाने कौतुक करावं तितकं कमी. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि केवळ 6 धावा उलवे 40+च्या धावपटलावरती लागतात. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट ऑफ द फर्स्ट ओव्हर. उलवे 40+. फिल्डिंग लावून घ्या राजौरी. फिल्डिंग लगेच लावून घ्या तातडी धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एकंदरीत लागल्यात 6. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6-2 हे धावफलक. यावेळेस स्लॉट मध्ये होता. ऑनसेला स्विंग केलंय, फेकून दिलंय भरपूर लांब. बॅटर मयूरच्या बॅटमन हा भव्य षटकार. हॅमर केलं यावेळेस. चांगला स्ट्रोक. समोर पॉइंटला आपण रन बनत नाहीये. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलपासून अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करणं गरजेचं आहे. अखिलेशने तो प्रयत्न केला होता पण प्रमोदच्या ब्लॉक होलला त्या ब्रह्मास्त्राला जरा उत्तर देता आलं नाही आणि अगदी आपण पाहिलं तर त्याची विकेट मिळाल्याच्या नंतर उलवे 40+ संघ जणू काय ढासाळतोय. सध्या धावफलक 13 यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का नाही. फिल्डर तिकडे तैनात आहेत. कोणती मिस्टेक नाहीये. जेलबादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का उलवे 40+ला. विकेटचं बदन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय योगेश. नुकतंच विकेटचं पतन झालं. 13 वरती तिसरा धक्का देखील लागलाय. खोलात यष्टांवरती आदळला चेंडू. आणखीन एक विकेट. तू चल में आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टाईट गोलंदाजी आणि अगदी वाकडण्याजोगी कामगिरी मैदानामध्ये करतोय बाला. पहिल्या बॉलवरती षटकाराच्या नंतर कसा कमबॅक केलाय बघा. बॅक टू बॅक 2 विकेट. विकेट हायट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन आलाय बाळा गोलंदाजी मार्कवर.
त्याला किती वेळ लागतोय प्लीज. काय सुरू आहे, थोडं फास्ट खेळा. चला भरपूर जास्त वेळ गेलाय. विकेट गेल्याच्या नंतर किती वेळ लागलाय बघा. मिलिंद आलेत. सो ओव्हर वन डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस आणि रनआउटची संधी तिकडे आणि अशी धाव देखील नाहीये. व्हाईट बॉल. दोन्ही बाजूने स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. ही धाव नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये गेल्यावर बॉल तिथे डेड झालाय म्हणजे व्हाईट बॉल फक्त. छोटा सचिन ठाकूर या इकडे. कोलाट टाकलाय पुन्हा. आणखीन एक चांगला बॉल आणि आवाज दॅट. भरपूर मोठी अपील, भरपूर मोठी अपील, पण बॅटर पोहोचलेत पॉपिंग क्रीज मध्ये. पंच सांगतात सेफली पोहोचलेत बॅटर. धावसंख्या 15, 15. धावसंख्या 15. शेवटचा बॉल. ऑन साइडला उडवला भरपूर उंच आणि भरपूर लांब देखील. शेवट गोड. एंड इज वेल देन ऑल इज वेल. ओव्हरची झाली समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती झाल्यात 21 आणि 22चं टार्गेट. 22 धावांचं टार्गेट आहे. जवळपास 1:48 मिनिटं झालेली आहेत आणि ठीक 1:48 मिनिटांनी संस्कार पराड यांची अलिबागची व्हिडिओ इथे व्हायरल होतीये. चला फिल्डिंग लावून घ्या. टार्गेट 22 आहे. टार्गेट 22 धाबांचं आहे. मॅचला इकडे सुरुवात झाली आहे. सामना शेवटचा आहे.
सुखदेव स्ट्रायकर एंड वरती आणि दुसऱ्या बाजूने प्रमोद आहेत. खुला टाकण्याचा प्रयत्न, बॉलच बाग खेळला, फटका चांगल्या डीप मध्ये रंग ऑफ, मिसफील्ड झाले, 2 रन मिळतील. 22 करायच्यात, त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धावा प्रति षटकामागे तुम्हाला मेंटेन ठेवायच्या. 2 ओव्हरची मॅच, 22 टार्गेट. फटका चांगला आहे, फिल्डर तिकडे तैनात आहेत. पळून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. बॉलर तयार, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो, व्हॉट अ फिल्डिंग, गुड स्टॉप, पण थ्रो खराब आहे, थ्रो खराब आहे. चला वेळ बघा मित्रांनो, कारण शेवटचा सामना मैदानावरती आपल्याला बंधन आहे. 2 वाजेपर्यंत आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील कव्हर करायचं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी, सफल फटका. 4 धावा तिकडे मिळतात, चौकार आलाय आणि धावसंख्या 4 ने पुढे. 10 धावा धावफलकावर, 10. धावसंख्या 10 करायच्या 22. 12 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 2 दुहेरी धाव, 1 वाईट बॉल, 1 सिंगल, 1 चौकार. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आहे. चांगला फटका पण तिकडे खराब फिल्डिंग आहे, खराब फिल्डिंग आहे. गोलंदाज आता मात्र नाराज आहेत पूर्णपणे. थोडीशी बाउंड्री लाईनच्या जवळ खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. विनोद धावसंख्या टोटल 12. 10 धावांची अजूनही गरज आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न होता, समोर खेळलाय, फटका चांगला आहे. फिल्डिंग देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळाले. आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे डीप मध्ये मयूर यांनी आणि विकेट देखील तिकडे मिळते. थोडासा कॅज्युअल अप्रोच बॅटरने दाखवला. जर वेगाने धावले असते तर मात्र धाव देखील लगेच मिळाली असती, पण दरम्यान रनआउटच्या स्वरूपात विकेट.
चला वेळ कमी घ्या, फिल्डिंग लावून घ्या, पण बॅटर देखील आपल्या जागेवरती आणि मॅच सुरू करा. शेवटचे 6 बॉल आणि 9 करायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती मयूरला आपण पाहणार आहोत. 6 बॉल 9 वरती आली मॅच. मेगा फायनलची अंतिम लढत. स्ट्रायकर एंड वरती बॅटर द्वारकानाथ. ऑनसाइड खेळायचा प्रयत्न बॉल हवेमध्ये बिहाइंड विकेट. यष्टीरक्षकांना बॉल अडवलाय. धाव कोणती मिळणार नाहीये. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. चांगली मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विशाल थोडी शांतता ठेवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. विशाल गडबड करू नका. 5 बॉल आणि 9 धावा. होल्डर बॉल हवेमध्ये. फिल्डर तिकडे पोहोचत आहेत. जजमेंट योग्य आहे आणि विकेट देखील तिकडे मिळते. मॅच मध्ये आता नवीन ट्विस्ट आलाय. कहाणीमय ट्विस्ट. आता 4 चेंडू आणि 9 करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा. सुंदर क्रीडांगण म्हात्रेपाडा आणि मेगा फायनलची ही लढत मैदानामध्ये आपण पाहत आहोत. शेवटचा मुकाबला. इथून जो संघ जिंकेल तो 40+ चॅम्पियन ठरेल. कोला टाकण्याचा प्रयत्न. अफलातून गोलंदाजी. पूर्णपणे एका क्षणासाठी वाटलं होतं की इथून या मॅच मध्ये 22 करायच्या. सुरुवात धमाकेदार झाले म्हणजे भिवंडी परिसरातील रांजणोली 40+ संघ पूर्णपणे आपली पकड मजबूत बनेल, पण तसं काही घडलं नाहीये. अगदी आपण पाहिलं तर तितक्याच तोडीस तोड उत्तर दिलं गोलंदाजांनी देखील आणि जबरदस्त गोलंदाजीचं स्वरूप दाखवलंय. संरक्षण करायचं होतं ते एकंदरीत फक्त आणि फक्त किती टार्गेट होता 22 धाबांचं आणि आता धावसंख्या झाल्या 14. 3 बॉल 8. आणखीन एक बिग बॉल. प्रमोदला शांत ठेवलंय. 2 बॉल 8 वरती आली मॅच. उलवे टीमने इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळ त्यांचा राहिलाय. मेहनत तर मेहनत जबरदस्त होती, पण नशिबाची साथ देखील तितकीच तगडी त्यांना मिळाली आणि त्याच अनुषंगानं मेगा फायनल पर्यंतचा प्रवास ते करताय. 2 बॉल 8. आडव्या बॅटनं प्रहार. ओ काय फिल्डिंग केली आहे, काय फिल्डिंग केली आहे. क्या बात आहे. विनोद यांना आपण तिकडे पाहतोय. यापूर्वी जी काही मिसफिल्डिंग केली ती आता पूर्णपणे भरून काढली. इकडे जरा षटकार आला असता तर 1 बॉल 2 वरती आली असती मॅच. म्हणजे जे खेळाडू आपल्या सोबतचे नाराज होते त्यांना पूर्णपणे खुश करून टाकले. दिल गार्डन गार्डन हो गया. चेक करायचंय का? नाहीये. रांजणीचे 12th पण इकडे. टेन्शन घेऊ नका. रांजणीचे 12th पण इकडे आणि चेक पण केलं आम्ही. ओके सेफ आहे. म्हणजे आता शेवटचा बॉल आणि सागर पराट. गरज आहे विजयासाठी 6 धावांची. होल्डर आम्हाला माहिती येत आहेत. शेवटचा बॉल 6 धावांची गरज. जबरदस्त लढत. यही नहीं मिलती किसी को मंजिल, उसे पाने के लिए चलना पड़ता है. जब पूछा चिड़ियों से कैसे बनाते हो आशियाना, बोली बार बार भरनी पड़ती है उड़ान, तिनका तिनका उठाना पड़ता है. पण आता येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती कुठे ना कुठे आक्रमण करावं लागेल. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हुकलात तर कार्यक्रम संपेल, ठोकलात तर काम पीठ आणि तेच पाहिजे. 1 बॉल 6 ची गरज आहे. एका बाजूला अगदी फलंदाजानं जणू काही मैदानाच्या आतमध्ये विचार केलाय की या बॉलवरती मला सर्व काही झोकून द्यायचं. दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील विचार करतोय माझ्या आयुष्यातील शेवटचा चेंडू सर्वोत्तम मला हाताळायचा हे समजून मला हाताळावा लागेल. मेगा फायनलचा थरार कसा असावा तर तो असा. 1 बॉल 6 आणि फुलटॉस मिस केलंय. रात्री झोपही लागणार नाही. फुलटॉस बॉल इकडे मिस केलाय प्रमोदने आणि अशा प्रकारे म्हात्रेपाडा 40+ नाईट टुर्नामेंटचे चॅम्पियनशिप